अंशतः अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची आजची ही सर्वसामान्य सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेसाठी संघटनेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, संपर्क प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे सदस्य व सर्व सभासद, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित झालात त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजची ही जी मीटिंग आहे, ही मीटिंग घेण्याचं प्रयोजन की 26 तारखेला पुणे या ठिकाणी आपली मीटिंग आपण आयोजित करणार आहोत। त्या पार्श्वभूमीवरती आणि पुढील जी आंदोलनाची दिशा आहे कशी ठरवायची, त्याची स्ट्रॅटेजी काय असावी, त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आपण आयोजित केली आहे। तसेच गेल्या 8-10 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं पत्र निघत आहे की आपण आपल्या स्तरावरील डॉक्युमेंट्स जमा करून आपण स्क्रुटिनी करून घ्यावी व त्यानंतर आपली सुनावणी होईल असे पत्र निघत आहे। जिल्हावार वेगवेगळ्या जिल्ह्यात ते काम सुरू आहे। याही संदर्भात या ठिकाणी आज त्या विषयावर चर्चा व्हावी असे काही विषय घेऊन आजची ही मीटिंग सर्वसामान्यांपर्यंत किंवा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावी किंवा सर्वांना माहित व्हावा या उद्देशाने ही मीटिंग आज आयोजित केलेली आहे। परंतु असं अनुभवात येतं की मीटिंग व्यतिरिक्त इतर जो कालावधी असतो, कुणी फोन करतं, सर आपलं काय झालं, पत्रक निघाले, आपलं संघटनेचं कामकाज कुठपर्यंत आलं। आज मला अनपेक्षित असे 3-4 फोन आले की ते संघटनेच्या ग्रुपमध्ये जॉईन नाहीये, पण विचारतात नाशिक जिल्ह्याची स्क्रुटिनीची तारीख केव्हा लागेल, सुनावणी केव्हा होईल। मी आपणा सर्वांना एक नम्रपणे आवाहन करतो की फक्त विचारून आणि थांबून घेण्यापेक्षा मीटिंग मध्ये सहभागी व्हावं, काय विषय मांडले जातात हे पाहावं आणि आपणही आपले काही विचार असतील तर ते मांडावे आणि वेळोवेळी होणाऱ्या संघटनेची जी कार्यपद्धती आहे ती समजावून घेऊन आपल्या लढ्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे। परंतु आपण सर्वजण शिक्षक आहोत। खरं जर म्हटलं तर मी कधी या विषयावर बोललो नाही, पण आज बोललो असं वाटतं की शिक्षक आवाज येतोय पंडित सर, आवाज येतोय का तुमचा? नाही तर फक्त मीटिंगचं काय झालं कोणाकडून तरी ऐकून घ्यायचं आणि थांबून घ्यायचं। म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी मीटिंग जॉईन करावी आणि आपल्या संघटनेची होणारे काही आंदोलन असतील, मोर्चे असतील, यामध्ये सहभागी व्हावं आणि आपला आलाडा पुढे यशस्वी होण्यासाठी आपण सहकार्य करावं, सहभागी व्हावं। हा कुणा संघटनेच्या कार्यकारिणीचाच काम आहे किंवा त्यांचाच प्रश्न आहे असं नव्हे, तर आपल्या सर्वांचाच हा प्रश्न आहे। त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि मी माझं निवेदन थांबवतो। धन्यवाद। आजच्या मीटिंगचं प्रयोजन सरांनी थोडक्यात आपल्याला स्पष्ट केलेलं आहे। एक तरी 3 बाबी होते, 4 दिवसामध्ये बरेच फोन आले, पण किंवा किंबहुना त्याच्यापूर्वी पण जलसमाधी आंदोलनाचं काय किंवा सुप्रीम कोर्टाचं काय, सरांनी सांगितल्याप्रमाणे आता स्क्रुटिनीचं काय, बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात। मात्र प्रत्यक्षात मीटिंगला जर उपस्थिती बघितली तर संख्या फारच कमी राहते आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर
बघितलं तर आपण आंदोलनामध्ये बघितलं तर संख्या तर अगदीच आपली कमी राहते. त्यामुळं यश मिळणार हे असं धाडसानं म्हणावं लागतं खरं तरी. कारण एक तरी याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, सध्या स्क्रुटिनीच्या बाबतीत आहेत. काही 100% अनुदानित शाळेवरचे कर्मचारी म्हणतात ते आम्हालाच आहे, बाकीचे कर्मचारी म्हणतात ते सर्वांच्यासाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. पण सुरुवातीला मी इथे क्लिअर करतो किंवा याच्यापूर्वी पण मी सांगितलंय की आपली जी संघटना आहे ती अगदी शेवटच्या माणसापर्यंत पेन्शन मिळेल याच्यासाठी कटिबद्ध असणार आहे. आणि म्हणून मी मुद्दाम बऱ्याच जणांचे फोन झाले आणि त्यानंतर मी आपलं पहिलं पत्र जे आपण नागपूरच्या वेळेला दिलं होतं ते पत्राची कॉपी मुद्दाम टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेत की पहिली जी प्रायोरिटी आपली कुणाला असणार आहे, जे मयत आहेत, त्यांचे कुटुंबीय असतील किंवा सेवानिवृत्त असतील त्यांना प्रायोरिटीने पेन्शन मिळायला पाहिजे, हा आपला पहिला अजेंडा आहे. त्यातून आपण दुसऱ्यांदा ते सांगितलं की नागपूर खंडपीठानं जो निर्णय दिला 100% अनुदानित शाळेवरचे, शाळा 100% अनुदानित आहे, मात्र तुकड्या जर विनाअनुदानित असतील, अंशतः अनुदानित असतील त्यांच्यासाठी जो निर्णय झालाय त्याला पण आपण बळ द्यायला पाहिजे. तोही आपण त्याच्यामध्ये मुद्दा घेतला होता. त्यानंतरचा आपण पुन्हा एकदा मुद्दा घेतला तो 13 ऑगस्टचा जो स्क्रुटिनी संदर्भात जो GR होता, म्हणजे आयुक्तांच्या समितीची मीटिंग नेमली होती त्या संदर्भात तो घेतलाय. तेही आपल्या संघटनेचं तेच मत आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करत असताना तुम्ही सम्यक समितीनं नियुक्तवाल्यानं त्याच्यामध्ये ऍड केलं, ते न करता तुम्ही सेपरेट अधिभार काढा, अशा पद्धतीने आपण ती त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. त्याशिवाय आपण सर्व जे 2005 पूर्वी नियुक्त आहेत त्यांनाही पेन्शन मिळावी अशी आपली मागणी आहे. टप्प्याटप्प्यानं का होईना ते सर्वांना पेन्शन मिळायला पाहिजे या मताचे आपण आहोत. कारण एकत्रित एक 2-3 वर्षामध्ये जसं आपण याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झालोय तसं एक गोष्ट लक्षात येत गेली की सरकार सहजासहजी काय द्यायला तयार नाही आणि ऍट अ टाइम एकदम तर द्यायची त्याची मानसिकताच नाही. त्यामुळं संघटनेचं असं मत आहे की थोडे थोडे काय होईना याच्यामधून बाहेर पडावेत अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्या संदर्भात कुणाचं काही मत असतील, मार्गदर्शन असेल, अजून कशा पद्धतीने आपण वाटचाल करायला पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन करावं, यासाठीच आपले हे मीटिंगचं आजचं प्रयोजन आहे. जे ज्येष्ठ आहेत, कार्यकारिणीमध्ये आहेत किंवा जे अभ्यासू आहेत त्या व्यक्तींनी आपली मतं मांडावीत. कारण का परवा जो आपण लढा दिला 8-9 तारखेला मुंबईमध्ये, त्याचं फलित काय मिळालं तर आपल्याला एक पत्र मिळालं, तेही खूप पाठपुरावा करून, कारण आदरणीय गोडसे सरांनी त्याच्यासाठी 4-5 वेळा जाऊन त्याच्याशी पाठपुरावा केला. ते सहजासहजी पण पत्र काढायला तयार नसतात, आपलं कुठलंही काम हातासरशी ते घेत नाहीत. पाठपुरावा केला. त्यानंतर आपण शिक्षक सेनेचे जे नेते आहेत सुनील भाऊ जगताप त्यांना मध्यस्थी करायला सांगितली आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला पत्र पाठवून दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलंय की आम्ही जो काय अहवाल तयार केलाय तो शासनाकडे पाठवलाय असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलंय. तरी सुद्धा त्या विषयावरती आपली बैठक व्हावी याच्यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा सुनील भाऊंच्या माध्यमातून केलेला आहे आणि आपल्याला मंगळवारी त्या दिवशी त्या ठिकाणी जायचं आहे. मात्र डेलिगेशन साठी जात असताना किंवा चर्चा करण्यासाठी जात असताना 1 ते 5 ते 6 लोकांनाच त्यांनी फक्त अलाउड केलेलं आहे. मग त्या पद्धतीने काय आपण नियोजन असावं किंवा त्या चर्चेनंतर पुढची काय दिशा ठरवावी या संदर्भात खऱ्या अर्थाने ही मीटिंग आयोजित केलेली आहे. या संदर्भात कुणाला काय मतं मांडायचे असतील, काही मार्गदर्शन करायचे असतील, काही सूचना करायच्या असतील तर कृपया त्यांनी कराव्यात. देशमुख सर बोला. हाय निकम सर. नमस्कार. आपल्या संघटनेचे आदरणीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संघटनेचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व शिक्षक, सहकारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आवाज येतो ना माझा सगळ्यांना? येतोय. हा. आतापर्यंतची आपल्या संघटनेची वाटचाल अत्यंत उत्कृष्टपणे राहिलेली आहे. आपण सिस्टमने जात आहोत. आंदोलनानंतरचा जो आपला उपक्रम आहे तो निरंतर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने
मान्य अध्यक्षांनी आयुक्तालयाशी केलेला संपर्क आणि त्या संदर्भात आपल्याला प्राप्त पत्र, त्या पत्रातून आपल्याला स्पष्ट झालेली गोष्ट आपल्या सर्वांसमोर अध्यक्षांनी मांडलेली आहे. स्पष्ट झालेली गोष्ट अशी की आयुक्तालयाने अहवाल मांडला आहे 26,000 लोकांचा की जे 2005 पूर्वी अंशतः अनुदानित होते. अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मला तर खात्री आहे की 2005 पूर्वी अंशतः अनुदानित हे 26,500 लोक असूच शकत नाही आणि तुम्ही माझ्या मते सर्वजण माझ्या या मताशी सहमत असाल. आपलं तेच म्हणणं आहे की आपली एवढी संख्या नाही आणि त्या अनुषंगानेच कमी संख्येचा कमी बोजा लक्षात घेऊन हा लॉट आधी काढावा यासाठीच तर आपण बांधतोय आणि नेमका तोच मुद्दा त्यांच्या पत्रातून आपण आता पकडलेला आहे. भले पत्र आपल्यासाठी ते पॉझिटिव्ह आलेले नाहीये, पण त्यांनी पत्रात असं म्हटलेलं आहे की या सर्व 26,000 लोकांचा अहवाल जे 2005 पूर्वी अंशतः अनुदानित आहेत असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला बरोबर आता पकडले गेलेले आहेत त्या पत्रातून. आयुक्त साहेब त्यांनी भले तो चेंडू शासनाच्या कोर्टात टाकला की आता आमच्याकडे अहवाल नाही, अहवाल तिकडे दिलाय, तुम्ही तिकडे मागा. तरीही समोर येणाऱ्या मीटिंग मध्ये आपण त्यांच्याशी मागेही तसं आपण आपलं म्हणणं मांडलंच होतं की आम्ही 26,000 नाही आहोत, आमची संख्या कमी आहे, आमचा आर्थिक बोजा पण कमी आहे आणि आम्ही अनुदानावर होतो. भले ते अंशतः असेल, शासनाकडे निधी नव्हता म्हणून आम्ही अंशतावरती होतो, म्हणून आम्ही पेन्शनला पात्र आहोत आणि आमची एवढी संख्या नाहीये असं आपण त्यावेळेला म्हणणं मांडलं होतं. तत्कालीन त्यावेळेचे तिथले प्राथमिक विभागाचे जे उपसंचालक होते त्यांनी मात्र त्यावेळेला तेव्हाही रेटून असंच म्हटलं की तुमचा सगळ्यांचाच विचार करून 26,500 ही संख्या आहे. त्यात नियुक्त जे कर्मचारी आहेत ज्यांना अनुदान सुरू नव्हते त्यांची ही संख्या नाहीच असं ते स्पष्ट म्हणतात. आणि एका बाजूला त्यांचा समावेश करून घेण्यासंदर्भातली पत्रकं निघाली. माननीय सदस्यांनी, समिती सदस्यांनी सर्वांचा समावेश करून ही सर्व आकडेवारी आणि हा सगळा आर्थिक बोजा काढलेला आहे. हे सर्व ज्ञात असतानाही ते ऐकायला तयार नाहीत आणि निर्देश मात्र फक्त अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी केलेला आहे. आपला वाद सिस्टमने चाललेला आहे, त्यासाठीच आपण न्याय मागतोय आणि म्हणूनच आपली संघटना अस्तित्वात आलेली आहे आणि त्याकरिताच आपण आयुक्ताशी येणाऱ्या भेटीमध्ये आपलं म्हणणं मांडणार आहोत. आपला मुख्य मुद्दा तोच आहे आणि त्यातल्या त्यात मान्य अध्यक्षांनी आणि उपाध्यक्षांनी आता जो ताजा विषय हाताशी घेतलाय स्क्रुटिनीच्या संदर्भातला, आता स्क्रुटिनीच्या संदर्भातला हा जो विषय आहे, नागपूर खंडपीठामध्ये निलेश गुरव प्रकरण जे आहे त्या निलेश गुरव प्रकरणात आपल्याला न्याय मिळालेला आहे, परंतु तेही प्रकरण न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाकडे नेलेलं आहे. मात्र त्यानंतर अनेक प्रकरणांना नागपूर खंडपीठाने न्याय दिलेला आहे की ज्या शाळा 100% अनुदानावर होत्या आणि त्याबरोबर वर्ग तुकडीवर कर्मचारी होते त्यांच्या संदर्भात विचार व्हायला हवा, त्यांची स्क्रुटिनी करावी आणि त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा असं उपसंचालकांना आणि काही ठिकाणी शासनाला नागपूर खंडपीठाने निर्देशित केलेला आहे. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा अशा केसेस होऊ नये म्हणून सर्वसमावेशक असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला 27 फेब्रुवारीचा. आणि ह्या 27 फेब्रुवारीच्या निर्णयाच्या अनुषंगाने आता दिवस कमी राहिले म्हणून उपसंचालक कार्यालयाने धडाधड हे पत्रक काढले आणि काही ठिकाणी स्क्रुटिनी पण झाली. आपल्याला असे वाटते की स्क्रुटिनी फॉर्मॅलिटी आहे का फक्त कोर्टाला दाखवण्यासाठी आहे का, काय होणार आहे? फक्त ज्या शाळा 100% अनुदानावर होत्या आणि त्या शाळांमध्ये टप्प्यावर किंवा विना अनुदानावर जे कर्मचारी होते त्यांच्याच करिता ही स्क्रुटिनी आहे का, असे अनेक संभ्रम आपल्या सर्व बांधवांमध्ये आता पसरलेले आहे आणि ते स्वाभाविक पण आहे. मात्र कायद्याने, न्यायाने आणि जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्यापुढे सरकारही जाऊ शकत नाही, एखादी संघटनाही जाऊ शकत नाही आणि कोणी काही करू शकत नाही. म्हणून माझी विनंती राहील सगळ्यांना, सर्व शिक्षक सहकाऱ्यांना, काही कोणाला विचारायची गरज नाही. आपल्या सगळ्यांकडे ती PDF आहे ना त्या न्यायालयाच्या निर्णयाची, जी आपण सगळ्यांनी नीट वाचा, गांभीर्यपूर्वक वाचा. आपल्याला कळेल, आपल्यालाच आपलं अंतर्ज्ञान होईल की ही स्क्रुटिनी नेमकी कोणासाठी आहे. या स्क्रुटिनीतून शासनाला, कोर्टाला काय निर्देशित करायचं आहे, कोणाचा विचार व्हायला पाहिजे, असो ज्यांचा होईल त्यांचा. मग आपण काय करायला पाहिजे, संघटना पातळीवर सांघिक विचाराने आपल्या सहकाऱ्यांसाठी जो लॉट निघत असेल, आपल्या अध्यक्ष महोदयाचं तेच मत आहे, आपण आधी पण तेच म्हणतोय की
हळूहळू प्रत्येक लॉट मधून जशी जशी संख्या कमी होईल, जे लोक निघतील मागे कमीच राहणार आहे आणि तसतसे ते प्रश्न सोपे होत जातील. म्हणून आपला कुणाला विरोध नाही, कुणाच्या विरोधात जायचं नाही, आपण पाठिंबाच देणार आहोत. जर का आपले काही बांधव या लॉट मधून जर निघत असतील, ते आपण कोणी तिथे वशिलेबाजी किंवा हे माझं झालं पाहिजे, हे माझं मत असेल, मी असं अजिबात चालणार नाही. न्यायालयाने जो निर्णय दिलेला असेल या निर्णयाच्या पुढे कोणच जाऊ शकणार नाही. न्यायालयीन निर्णयाप्रमाणेच यांना, उपसंचालकांना आणि शासनाला विचार करावा लागेल, निर्णय द्यावा लागेल तो 30 सप्टेंबर पर्यंत. आता खरं तर तसं बघितलं तर 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी स्क्रुटिनी करायची आहे असा विषय आहे. निर्णय द्या असं लगेच काही म्हटलेलं नाही. तो निर्णय आणखी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधीनच ठेवलेला आहे. त्या निकालामध्ये असं दिसतं. मात्र शासनाला अधिकार आहेत. शासनाने जर ठरवलं की हा निर्णय आपण घेऊ शकू, आपण काढू शकू, ते शासनावर डिपेंड करतं. म्हणून शासनासाठी आपण आपल्या सांघिक स्तरावर, संघटना पातळीवर अध्यक्षांच्या निर्देशाप्रमाणे आपण प्रशासनाकडे आग्रह करायला पाहिजे की शासनाने हा निर्णय घ्यावा, हा तरी आमच्या बांधवांचा निर्णय करावा, हा लॉट काढावा. कारण ते शासनाच्या हातात आहे. जरी ते न्यायालयाने निर्देशितच केलेलं आहे शासनाला की यांचा निर्णय घ्या तुम्ही, म्हणून आपण तो आग्रह केला पाहिजे. आपले काही बांधव, आपण संघटना म्हणून जेव्हा सर्व सदस्य कार्यकारिणी काम करते तेव्हा यातून आपले जर काही मित्र निघत असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे, ही काही वाईट गोष्ट नाही. मात्र मुद्दा हाच आहे शेवटी की जे लोक, जे कर्मचारी 2005 पूर्वी नियुक्त झालेले आहेत, ज्यांची नियुक्ती 2005 पूर्वीची आहे आणि शासनाने 2010 साली हा जो आदेश काढलेला आहे, त्या 2010 सालाचा विचार करता कमीत कमी 2010 पर्यंत ज्या शाळा 100% झाल्या होत्या आणि 2005 पूर्वी अनुदानित असो का अंशतः अनुदानित असो की विना अनुदानित असो, जे काही कर्मचारी नियुक्त असतील विना अनुदानित किंवा अंशतः, मात्र 10 पर्यंत 100% झाले, त्यांच्यासाठी तर शासनाला निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यांना जुनी पेन्शन द्यावीच लागेल. आणि त्यासाठी तर मात्र संघटनेतील सर्व पदाधिकारी अगदी मनापासून कामाला लागलेले आहेत आणि ती धडपड सुरू आहे. त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणच्या जवळच्या संपर्कातून मार्ग काढतायत. गोडसे सर प्रयत्न करतायत. जगताप सरांच्या माध्यमातून आपला भेटीचा दिवस ठरवायचा आहे. त्या ठिकाणी चांगल्या संख्येने आपण जमूया आणि तिथे अध्यक्षांचे आपली सर्व त्यांच्याशी जी काही चर्चा होईल आयुक्तालयामध्ये, त्यानंतर आपण हे जलसमाधी आंदोलन कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, त्या बाबतीत काय करायचं, 5 सप्टेंबरच्या दिवशी शिक्षकाच्या दिवशी आपल्याला मुद्दामच ते घ्यायचं आहे. मात्र त्याची दिशा कशी राहील, ते कुठे घ्यायचं, कसं करायचं, त्याचं स्वरूप कसं असेल, हे सर्व आयुक्तालयात भेटीच्या नंतरच आपल्याला नक्की ठरवता येईल असं माझं आणि अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने सांगतो की आमचं असं मत आहे. जरा विचार विनिमय आमचा तसाच आहे. बाकी जे काही कामकाज चाललेलं आहे, आता स्क्रुटिनीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय संभाजीनगर मध्ये स्क्रुटिनी बऱ्यापैकी सुरू आहे. कोल्हापूरचं जे पत्र आहे ते पत्र भयंकरच संदिग्ध आहे. एवढं मोठं लिखाण उपसंचालकांनी तिथं द्यायची काहीच गरज नव्हती. फिरून फिरून वर्डिंग केलेलं आहे आणि तो सगळा गोंधळ त्या पत्रात दिसतो. एवढी त्यात काही आवश्यकता नाहीये खऱ्या अर्थाने. काही ठिकाणी आता तर नगर जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेण्यात आलेलं आहे स्क्रुटिनी करण्यासाठी. आता जर तुमच्याच शाळेतले कर्मचारी तिथे गेले तर ती स्क्रुटिनी खऱ्या अर्थाने प्रॉपर होईल का? मग तिला आणखी आक्षेप घेतला जाईल, आणखी तो डिले होईल, मग आपलंच नुकसान होणार आहे. हे काम त्या लोकांनी शासकीय पातळीवरच व्हायला पाहिजे होतं, त्यांनीच करायला पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांचे तिथे हस्तक्षेप करण्याचा काही विषयच येत नाही. अशा पद्धतीने स्क्रुटिनीचं काम तर एकदा सुरू झालेलं आहे. आशावाद राहूया आपण. नक्की यातून काही ना काही निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. गती आलेली आहे कामाला. पुढे बघूया. आता आयुक्तालयाच्या भेटीत आपण तारीख निश्चित करूया. आज अध्यक्षांना विनंती करतो काहीतरी डेट ठरवून घेऊ आणि आपलं शिष्टमंडळ म्हणा किंवा मग आपण आपली बहुसंख्या म्हणा तिथं जर उपस्थित राहिली तर आपल्याला नक्की काहीतरी या भेटीतून पदरात पाडून घेता येईल. खास करून आपल्याला
त्या सर्व लोकांची यादीच हवी आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही हा अहवाल तयार केलाय. अहवालात फक्त संख्या नको, आम्हाला शाळा निहाय नाव निहाय यादी जर दिली मग आपण त्यात सर्च करू की हे खरोखर 2005 पूर्वी टप्प्यावर होते का नव्हते हे सगळी मंडळी, हा कितपत रिअल अहवाल आहे. आणि जर तसं आढळलं तर किंवा आपल्याला नकार दिला तर मग माहितीच्या अधिकारातून आपल्याला ही सर्व माहिती प्राप्त करावी लागेल. आधी प्रेमपूर्वक नम्रपणे आपण त्यांच्याकडे अहवालात या सगळ्या लिस्ट मागणार आहोत, नाहीतर मग माहितीच्या अधिकारातून हे सर्व घेऊ आणि मग पुढे जाऊ, असं माझं मत आहे. धन्यवाद. हॅलो. हा, धन्यवाद सर. हा, बोला. हा बोला सर, कोण बोलतोय? बोला ना. हॅलो. हॅलो सर, मी बोलू का? हा, बोला बोला सर. राहत सर बोलत आहे. सर्वांना हा, नमस्कार. राहत सर बोला. सर्वांना नमस्कार सर. 19 ऑगस्टला पुणे विभागाचं एक पत्र आलेलं आहे. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे कडील याचिका क्रमांक दिलेला आहे आदेश, आणि 19 ऑगस्टला त्यांनी याच्याबद्दल म्हणजे आपल्या संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना जागा आलेली आहे आणि 19 ऑगस्टला त्यांनी हे पत्र काढलं सर. ही वस्तुस्थिती. कारण की आपले अध्यक्ष महोदय तिथं जाऊन भेटले, त्यामुळे त्यांना जागा आलेली आहे. आतापर्यंत झोपलेले होते सर ते. आणि वस्तुस्थिती अशी आहे सर की आता वाशिमचं आज पत्र निघालेलं आहे. म्हणजे आता राहिलेले आहे 4-5 दिवस किंवा 8 दिवस राहिलेले आहे. त्याच्यामध्ये 27 तारखेला गणपती आहे, पोळा आहे, हे सणासुदीचे आहे. तरी पण इतके दिवस ओलांडले, यांना आतापर्यंत जाग आली नव्हती. म्हणजे किती हे आपल्याबद्दल हे आहे, निष्क्रिय आहे हे आपल्याला माहीत पडते. तरी असो, पण जेव्हापर्यंत संघटना पाठपुरावा करत नाही यांना जागरण येत नाही सर. आपल्या संघटनेने तिथं पुण्याला आयुक्तांशी भेटलं, त्याच्यानंतर यांना जागरण आलेलं आहे. आज 19 ऑगस्टचं पत्र निघालेलं आहे, त्याचमुळे मला असं वाटतं त्यामुळेच त्यांनी हा पत्र काढलेला आहे. आणि आता आमचा जो अमरावती विभाग आहे ते आतापर्यंत झोपलेले आहे, त्यांनी काहीच पत्र काढलेलं नाही सर. दुसरं, पहिले सुरुवातीला काय झालं होतं काय माहित, त्यांनी पत्र काढलं आणि तो रद्द केला. त्याच्यानंतर आतापर्यंत काहीच हालचाल नाही. आता विजुक्ताची संघटना आहे आमची ज्युनियर कॉलेजची, त्यांच्यानुसार आम्ही तिथं पाठपुरावा करू राहिलो आणि आता 1-2 दिवसात आणखी पाठपुरावा करणार आहे की बा तुम्ही पत्र का काढत नाही. वाशिमचं निघालं, कोल्हापूरचं निघालं, आता अकोल्याचं सुद्धा राहिलेलं, अमरावती विभागाचं राहिलेलं आहे. तर आणि नागपूरचं सुद्धा पत्र निघालेलं नाही या बाबतीत. जे आता जो हायकोर्टाचा जो निर्णय होता त्याच्याबाबत किंवा स्कूटनी बद्दल, म्हणजे हा डिपार्टमेंट म्हणजे अक्षरशः आपल्या बद्दल एकदम निष्क्रिय आहे, हे आपला विचार करत नाही. त्यामुळे आपल्याला संघटित राहणं खूप आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे आपली ही जी संघटना आहे हे कोणाच्या अधीनस्थ नाही, कोणत्या पक्षाच्या अधीनस्थ नाही. इथं सर्वस्व आपण आहोत, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हे इथं लढणारा प्रत्येक, मी दुसऱ्यासाठी नाही लढू राहिलो, मी माझ्यासाठी लढू राहिलो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा स्वतःसाठी, जेव्हा आपला स्वतःचा स्वार्थ राहील तेव्हाच आपण इथं लढू. आपण जर म्हणू की मी तुझ्यासाठी लढू राहिलो, ही चुकीची गोष्ट आहे. मी या संघटनेशी जोडलो कारण की मला माझं भविष्य बघायचं आहे. मी स्वतःसाठी, मला म्हणजे मी कोणावर उपकार करत नाही की नाही मी संघटनेची मी तुमच्यासाठी लढत आहे, नाही, मी स्वतःसाठी. आणि प्रत्येकाने हाच विचार की माझ्यासाठी मी लढू राहिलो, मी दुसऱ्यासाठी लढत नाही. आणि आपल्या संघटनेला बळ द्यायला पाहिजे. आपण याच्या अगोदर त्या गोष्टी आहे खूप उलथापामध्ये खूप याच्यामध्ये आलेलो आहे. पण कसं आहे, माणूस आहे दुरून डोंगर साजरं,
आपल्याला असं वाटतं की नाही, एक आशा राहते आणि त्या आशेच्या मागे आपण धावत राहतो की कुठून तरी आपल्याला आपला स्वार्थ भेटायला पाहिजे. स्वार्थासाठीच आपण जोडलेलो आहोत प्रत्येक संघटनेशी, कोणतीही संघटना असो. पण त्या संघटना आपला फायदा करून घेते हे आपल्याला नंतर माहीत पडलं, जेव्हा आपल्याला ठोकर लागलेली आहे. पण एक आहे की लग जाए अगर ठोकर गिरकर उठना सीखो, गिर जाओ अगर गिरकर संभलना सीखो, बदल दो वक्त की रफ्तार को या फिर वक्त की रफ्तार से चलना सीखो. तर आपली ही जी संघटना आहे मित्रांनो, या संघटनेला पाठबळ द्या. आणि आपले अध्यक्ष साहेब आहे आणि आमचे जे खूप काय म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो, काकासाहेब कोल्हे आहे, की हे यांची परिस्थिती काय आहे आणि तरी सुद्धा ते लढत आहे. हे स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी सुद्धा आलेले आहे. दुसऱ्यासाठी सुद्धा आलेले आहे आणि त्यांना माहित आहे की ही व्यक्ती आपला फक्त उपयोग करू राहिली, पण नाही, करू द्या उपयोग, पण आपण कोणाच्या कामात पडलो पाहिजे या भावनेने ते प्रत्येक जागी उपस्थित होते, हे मला माहित आहे. तर माझी अशीच हे आहे, सर्वांना विनंती आहे की या संघटनेला बळकट करा आणि स्वतःसाठी लढा, दुसऱ्यासाठी लढायची आवश्यकता नाही. माझे काय प्रॉब्लेम आहे, मी त्याच्यासाठी लढू राहिलो, मला 26,500 साठी लढायचं नाहीये, मी माझ्या स्वतःसाठी लढू राहिलो, ही भावना लक्षात ठेवा. कारण की कसं आहे माहिती का, स्वतः सगळा भाऊ स्वतःचा होत नाही, लक्षात ठेवा. मग दुसरे काय तुमचे होणार आहे. तुम्ही घरी जर बघाल की सगळा भाऊ सुद्धा तुम्हाला साथ देत नाही, मग कशाचे कोण हो. फक्त हे बोलायची म्हणजे तोंडातून वाफ निघणारी गोष्ट आहे. तुम्ही लढा तर स्वतःसाठी, तुम्ही नाही आले तर तुमचं नुकसान होईल, हे लक्षात ठेवायचं आहे. जे आंदोलन होईल, जे होईल त्याच्यासाठी स्वतः सहभागी व्हा आणि स्वतः चिलेदार व्हा, माझी हीच सर्वांना विनंती आहे. सर काही चुकलं असेल तर क्षमा असावी सर. पण हे अमरावतीचे आणि नागपूरचे हे सुद्धा जे DYD आहे, झोपलेले आहे सर, यांना सुद्धा जागरण करावं लागेल आपल्याला. आणि ते शक्य आहे आता ते 26 तारखेला आपल्याला जेव्हा, तर तिथं हा सुद्धा मुद्दा ठेवा सर, किंवा यांनी का बरं काढला नाही, माझी ही विनंती आहे सर. ओके सर, धन्यवाद. खूप धन्यवाद सर. अजित सर, आपण इतक्या अनुभवानं मनापासून तळमळीनं कथन केलं की बाब सगळ्यांनीच मनावर घेतील आणि येणारे भविष्यातील आंदोलन पूर्ण ताकदीनिशी स्वतःसाठीच लढावं, हे पुन्हा पुन्हा तुम्ही पटवून दिलं सर. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार, मी बोलतो. नमस्कार सर. नमस्कार सर्वांना. आता ही जी स्क्रुटनी चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये, त्या संदर्भात थोडस आपल्याला काही मुद्दे व्यवस्थित जर आयुक्ताच्या मीटिंग मध्ये जेव्हा आपलं सिस्टम जाईल ना, त्या ठिकाणी जर मांडता आले तर अधिक चांगलं होईल. कारण काय झालं बघा, वेतन भरणी पथक जे आहे, अधीक्षक यांनी अगोदर आपली हॅरेसमेंट केली 15-20 वर्ष प्रत्येक जिल्ह्याच्या वेतन भरणी पथकाने. आता प्रथमच यामध्ये शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी वेगवेगळे पत्रक आणणं चालू केले. म्हणजे मुंबईचे निघालं, मुंबईची सुनावणी झाली, उद्या आता माझी स्वतःची आहे संभाजीनगरला. मी आता त्या सुनावणीला हजर होणार उद्या. तर यामध्ये एक वाक्यता जर आणली समजा, आणि आपली ज्या संघटनेची टॅगलाईन आहे 2000 पूर्वी टप्पा होता, या अनुषंगाने जर त्याचं पूर्ण प्रकरण म्हणायचं विश्लेषण जर करून आपल्याला शाळांनी आहे, कनिष्ठ महाविद्यालयाने आहे, प्रायमरी शाळेचे कर्मचाऱ्यांच्या याद्या जिल्ह्याच्या म्हणा त्या तालुक्याने जर मिळालं तर आपली ऑथेंटिक संख्याची जी संख्येसाठी आपण म्हणजे आतापर्यंत बरेच आंदोलन केली, त्या संख्येवर मॅटर क्लिअर होईल आपलं. आणि तेव्हा हे जे हायकोर्टाचे निर्णय आहे तेव्हा ते शासन इम्प्लिमेंट करतं किंवा नाही करत, किंवा सुप्रीम कोर्टावरच परत त्यांची दिस्त दाखवतं, हे आपल्याला ऍक्च्युअली संख्येमुळे कळलं. आणि ती बाजू
किंवा आर्थिक भार सांगायचं किंवा मग सुप्रीम कोर्टात हे जे काय करण्याचे प्रकार आहे मॅटर किंवा ह्याच्या अनेक केसेस दाखवून ती केस बोर्डावर येत नाही किंवा ती बोर्डावर आली तर तिचा निर्णय होऊ लागत नाही. ही जी समस्या आहे त्या समस्येतून कुठेतरी आपल्याला तिला खंडित करता येईल. हे असं चालूच नाही आणि निर्णय जो व्हायचा त्याला तो निर्णय जो आहे तो काही आपल्या म्हणजे दिवस जे काही आहे ते काही संपतच नाही. आणि हायकोर्टाचे बरेचसे निर्णय जे आहेत हे आता त्या जन्मता अनुदानित शाळा आहे आणि नैसर्गिक वाढीचे तुकडे जे आहेत त्या लोकांच्या संदर्भात फेवरमध्ये बऱ्याच लोकांनी म्हणजे लावून घेतले किंवा एक उदाहरण सांगता येईल. एक मध्यंतरी मला वाटतं देवेंद्र केदार सरांनी एक टेलिग्राम ग्रुप तयार केला होता आणि चांगलं मोठं त्यांनी त्याला म्हणजे लोकांना महाराष्ट्र लेवलला संघटित करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांची एक ऑर्डर झाली ती आता वाचण्यास आपण तुम्ही शेअर केली सगळ्या श्रोता सरांनी शेअर केली की 11वी गॅरंटेड होती 12वी. तर याच्या संदर्भात एक आपल्या संघटनेच्या टॅग लाईन नुसार जर आपण कर्मचाऱ्यांचं बाय परमिशन त्यांना जिल्हा न्याय किंवा प्रायमरी विभाग माध्यमिक विभाग कनिष्ठ माध्यमिक विभाग असं जर मागितलं आणि ती गोष्ट तसं पता काढायला सांगितलं म्हणजे जे आपलं विनागर हॅरेसमेंट करतात जसं काही ठिकाणी जीपीएफ चालू कुठे एनपीएस चालू कुठे जीपीएफ नाही एनपीएस बी नाही बरेचसे कर्मचारी असे खातेच नाही. तर त्या संदर्भात बी त्यांना सांगता येईल की एक स्वतंत्रता त्यामध्ये असली पाहिजे जेणेकरून मग आपली संख्या किंवा आपली समस्या जी आहे ही कशी लवकरात लवकर जे म्हणजे सेवानिवृत्त आहेत किंवा मयत आहेत किंवा आता उंबरठ्यावर आहेत काही झालेत यांच्या जे काही लाभस्त आहेत ते थांबवता येईल त्यांना त्यातून त्यांचा जे काही पेन्शनचा मार्ग आहे तो मोकळा होईल. नाही तर मग याचं भिजत घोंगडच आहे जे शिक्षक आमदारांनी जाणीवपूर्वक आपल्या मनगुटीवर बसून ठेवलेलं आहे. आजी असो माजी असो किंवा कोणत्याही विभागाचा आमदार असो म्हणजे नागपूर विभागाचा असो किंवा अमरावती विभागाचा असो किंवा नाशिक विभागाचा असो यांनी हेच केलं की फक्त यांची समस्या सुटली नाही पाहिजे त्यांची सगळ्याची ते परफेक्ट राबवतात पण आपण ते आपल्याला राबवून घेतात म्हणा किंवा ते राबवतात त्यामध्ये आपली समस्या प्रथमच आता ती शिक्षण संचालक शिक्षणाधिकारी यांच्या लेवलला ते बी संदीप सातवे प्रकरणात 5 लाख रुपये ओन पॉकेटचा त्याला फाईन झाला. त्यामुळे काही जे काही मानवीय संवेदना दाखवत असलेले अधिकारी पत्र काढता येईल नाही तर काही ठिकाणी आता जालन्याच्या आमच्या लोकांनी निवेदन दिलं तर आता ते पत्र काढण्याचे माध्यमिक उपाय म्हणजे याकरता आपल्याला 26 तारखेला जी मिटिंग घेण्यात त्यामध्ये सर्व वेतन भरलेली पत्रकाला म्हणा शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणा उपसंचालकांना म्हणा एक स्पेशल असं काहीतरी व्यवस्थित त्याचं शब्दांकन करा. तर MIT देणं चालू आहे रोजनीच्या बाबतीत बी आता सरांनी नगर जिल्ह्यातलं काम सांगितलं की प्रत्येक तालुक्यातले लोक स्वतः जात आहेत तिथं आणि ते स्क्रुटनी चालू आहे. यामुळे आणखी ते डिले होत राहील. डिले झाला तर 30 सप्टेंबर परत ते सांगतील कोर्टात की आमचं स्क्रुटनी चालू आहे ती 6 महिने चालते ते 2 महिने चालते ते तारीख वाढून घेतील. त्यामुळं या 30 सप्टेंबरपर्यंत आयुक्त लेवललाच पत्र जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राकरता आपल्या संघटनेच्या टॅगलाईन नुसार निघालं पाहिजे असं मला वाटतं. असं माझं मत आहे की उद्या मी तेच मांडणार आहे त्यामध्ये. उद्या माझी स्वतः सुनावणी आहे संभाजीनगरला जालना जिल्ह्याची. जालना जिल्ह्यात फक्त 95 लोक आहेत ज्युनियर कॉलेज माध्यमिकच्या अजून सुनावण्या बाकी आहेत. तर जर काही करता आलं तर बघा 26 तारखेच्या मीटिंग मध्ये चालेल. धन्यवाद. नक्की सर नक्की खूप छान. नमस्कार सर देशमुख सर. हा देशमुख सर बोला. सर्वप्रथम मी आज आपल्या मीटिंग मध्ये उपस्थित असणारे सर्व आपले सहकारी बांधव कार्यकारिणी पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष आणि बंधू भगिनींनो तर आता हा जो स्क्रुटिनी प्रस्तावाचे काम बऱ्याचशा उपसंचालक कार्यालयांकडून चालू झालेलं आहे एक आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. तर हे काम 30 सप्टेंबरच्या आत उपसंचालक कार्यालय पूर्ण करून त्याचा अहवाल न्यायालयाकडे ते देतीलच कारण त्यांची ती जबाबदारी आहे.
आणि न्यायालयाने तसं त्यांना आदेशित केलेलं आहे. याच्या काही स्क्रुटिनी प्रस्ताव चालू आहेत. या प्रस्तावाची जी पत्र निर्गमित होतात वेगवेगळ्या उपसंचालक कार्यालयाकडून, ही पत्र थोडी संदिग्ध. आपण पाहिलं की कालच एक पत्र रात्री बरीचशी आपल्या ग्रुपवरती त्याच्यावरती चर्चा झाली. अशी संदिग्ध पत्र दिली जात आहेत. बरं असू देत, काही का असे ना, पण आपलं काम चालू झालंय, ही एक आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे. आपण आपली संघटना स्थापन केली तेव्हा आपला हा एकच उद्देश होता की टप्प्याटप्प्यानं का होईना पण काही लोकांना पेन्शन मिळावी. आपण सुरुवातीला मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबांना पेन्शन मिळावी, त्यानंतर सेवानिवृत्त बांधवांना मिळावी. आपण त्याची दाहकता पाहून आपण तसं सरकारकडे वेगवेगळे पर्याय आपल्या सुरुवातीपासून ठेवतच आलेलो आहोत. पण आता 100% अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या वाढीव पदावरील किंवा वाढीव तुकड्यांवरील जे काही शिक्षक शिक्षकेतर बांधव आहेत त्यांच्या बाबतीत उपसंचालक कार्यालयाकडून सुनावण्या चालू आहेत. ही चांगली गोष्ट आहे. जर याच्या बाबतीत काही निर्णय झाला न्यायालयाकडे आणि आपल्या सरकारने तसं शासनाने काही त्याच्याबाबत सकारात्मक दाखवले आणि न्यायालयाने निर्णय घेतला आणि आपल्या त्या बांधवांना पेन्शन मिळाली, तर आपल्या संघटनेच्या वतीनं आपल्याला मिळालेलं खूप मोठं यश असेल. ते काही का लोकांना जर पेन्शन मिळत असेल तर आज जी राज्य सरकार समोर एवढा मोठा आकडा दिसतोय, त्या आकड्यामुळे अधिभाराचं त्यांना जे काही मोठं डोंगर दिसतोय कदाचित तो तरी कमी होण्यास मदत होईल. आपल्या काही बांधवाचे प्रश्न सुटतील, पेन्शन पीडिताची संख्या कमी होईल, अधिभाराचा डोंगर कमी होईल आणि आपल्या संघटनेचं ते एक मोठं यश असेल. त्याचबरोबर की आपण टप्प्याटप्प्यानं का होईना मिळावं म्हणून आपण टायटल दिलं होतं की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित किंवा टप्पा अनुदानित यांना प्रथमतः जुनी पेन्शन द्यावी. पण याचबरोबर आपल्या विनाअनुदानित बांधवांनाही वंचित ठेवू नये ही आपल्या पहिल्या निवेदनापासूनची मागणी आहे. आणि आपण या समग्र महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेपर्यंत आपली संघटना प्रयत्न करत राहणार आहे, लढत राहणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही आणि कुणीही त्यामध्ये तसं मनामध्ये गैरसमज करून घेऊ नये ही प्रथमतः माझी नम्र विनंती आहे. होऊ दे. आता जे काही मृत कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शनचा प्रस्ताव निर्गमित झालेला आहे, म्हणजे तसं पत्र निर्गमित झालंय. आपल्या महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा लोकांना ते मिळालेलं आहे. आपल्या संघटनेचे अभ्यासू पदाधिकारी कार्यकर्ते आपले कोकाटे सरांनी धाराशिव मध्ये खूप मोठं काम केलंय की मयत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवून देण्याचं. बरं, त्याचबरोबर आपले ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे माननीय राजू लहासे सर यांचे बंधू संभाजीनगर येथे कार्यरत असताना दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पेन्शन प्रस्ताव तयार करून आपल्या अध्यक्ष महोदयांनी ठाणे जिल्ह्याच्या शासनाकडे सुपूर्द केला. आणि आनंदाची गोष्ट मी आपल्याला सर्वांसमोर सांगतो की जेव्हा आपला प्रस्ताव लहासे सरांच्या मोठ्या बंधूंचा नागपूर एजीला गेला होता, मग आम्ही नागपूर एजीला संपर्क करणं थोडं आम्हाला मुंबई विभागाकडून कठीण जात होतं. तर आम्ही तिथले आपले स्थानिक पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण जेव्हा आमदार महोदयांकडे प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर आज प्रत्यक्ष आम्ही स्वतः त्या कार्यालयाला जाऊन मी ते पाहतो असं अडबाले साहेबांनी सांगितलं. अडबाले साहेबांना आम्ही सकाळी संपर्क केल्यानंतर तातडीने त्यांनी एजी ऑफिसला जाऊन प्रत्यक्ष स्वतः जातीने भेट घेतली आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो 2 दिवसामध्ये त्यांचे पेन्शन मंजूर झाल्याचं पत्र घरी आलं. एका छत्र हरवलेल्या कुटुंबाला पेन्शन मिळाली. आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण अशी अनेक कामं करत आहोत. आता स्वतः अध्यक्षांच्या मोठ्या बंधूचं काम आपण पाहिलं, तसेच अनेक कामं आपल्या धाराशिवमध्ये झालेली आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे, या समग्र महाराष्ट्रामध्ये जे कर्मचारी आपल्या दुर्दैवाने मृत्यू पावले आहेत, टप्पा अनुदानित असो किंवा विनाअनुदानित असो, आज त्यांचा परिवार त्यांच्या शाळा महाविद्यालयाच्या संपर्कात कदाचित नसेल,
किंवा त्यांचं शाळा महाविद्यालय सुद्धा तुम्हाला पेन्शन मंजूर होते म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये रस दाखवत नसेल तर आपण आपल्या संघटनेच्या पदाधिकारी आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून अशा कर्मचाऱ्याचा शोध घ्यावा, तयार करून संबंधित कार्यालयाकडे जमा करावा, प्रस्ताव मंजूर झालेले पुरावे देऊन संबंधित कार्यालयाकडून तो मंजूर करून घ्यावा आणि क्षेत्र हरवलेल्या कुटुंबावरती एक आपण क्षेत्र उभा करावं. हे सर्व संघटनेच्या मिळून आपण काम करावं असं मला वाटतं. तसं तर आपले पदाधिकारी करतच आहेत, पण पुन्हा राहून नकळत मी काळजीपोटी आपल्याला आठवण करून देतोय. त्याच्यामध्ये आता इंडोले सर उद्या त्यांची सुनावणी आहेच आहे, तर ते सुनावणी बाबतचे सगळे संभ्रम दूर करतील. ते विधी तज्ञ आहेत, स्वतः सुनावणीला हजर होत आहेत. हे सगळा जो प्रपंच आपल्या संघटनेच्या वतीने चालू आहे ते अत्यंत प्रेरणेने चालू आहे, त्याबद्दल काहीच नाहीये. फक्त आता एवढी गोष्ट आहे की आपलं अडलंय घोडं कुठे, की संघटना स्थापन झाल्यापासून अधिभार तपासण्यासाठी जी समिती नेमली गेली होती ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्व टप्पा अनुदानित लोकांसंदर्भात होती. त्याच्यामध्ये काही सरमिसळ झाली, मग संख्या वाढली, अधिभार वाढला आणि मग त्याच्यामुळे ते काम पेंडिंग पडलं. समितीचा अहवाल धुळखात पडू नये, सरकारने काही विचार केला की नाही, त्याचं काहीच पुढे सध्या फलित निष्पन्न होत नाहीये. त्याचं कारण की राज्य सरकारकडून गेलेली माहिती विश्वासार्ह नाही. बरं, याच्यामध्ये एक शंका अशी निर्माण होते की आज जर पोर्टलला पाहिलं तर बहुतांशी म्हणजे काही लोकांच्या म्हणजे जवळजवळ 90% लोकांचे नियुक्ती दिनांके जर आपण सॅलार्टला तपासलं गेलं, पोर्टलला tapasलं तर 100% अनुदान प्राप्त वर्ष हे नियुक्ती दिनांक वर्ष म्हणून पोर्टलवर नोंदलेलं आहे. आणि आपल्या डेलिगेशन टीमला पुणे आयुक्त शिक्षण विभाग कार्यालयातून सांगितलं गेलं की आम्ही पोर्टलवरून माहिती संग्रहित करून राज्य सरकारकडे सादर केलेली आहे. आपण त्यांचं अभिनंदन करू, त्यांनी चांगलं काम केलंय. मग जर पोर्टलवरती तुम्ही 100% अनुदानित शाळा झाल्याचे दिनांक जर नियुक्ती दिनांक नेमले असतील तर त्या पोर्टलच्या आधारे दिलेली माहिती व्यवहार्य असेल का? ती वस्तुस्थिती नियुक्ती दिनांक धरून दिलेली असेल का? हे थोडा इथे शंकेला वाव आहे. म्हणून तर आपण शिक्षण विभागाकडे स्वतंत्ररित्या की आपण माहिती मागवत आहोत. तर आता आपल्याला पत्र दिलंय त्यांनी की आपण सरकारकडे माहिती आम्ही दिलेली आहे, तर तुम्ही शासनाशी संपर्क साधा. प्रशासन म्हणतंय की आम्ही शासनाकडे माहिती दिली आहे, जी काही आहे ती तुमची, तर आपण आता शासनाशी समन्वय साधावा असं त्यांचं मत आहे. पण एक माझ्या अभ्यासानुसार जर त्यांनी समितीच्या अहवालासाठी दिलेली माहिती असेल तर समिती अहवालावरील माहिती ते उघड करता येणार नाहीये. आणि आपल्याला ते कोणत्याही कार्यालयामध्ये समिती अहवालासाठी आलेला स्वतंत्र जो काही डेटा आहे ते आपल्याला कुणीही दाखवणार नाही, किंवा मला वाटतं कायद्याच्या कसोटीतून पण ते आपल्याला दाखवता येणार नाहीये, कारण समिती आणखी ती कार्यरत आहे. तोपर्यंत समितीने एकत्र जमा केलेली माहिती ती आपल्याला दाखवतील याच्याबद्दल थोडी शंका वाटते. परंतु तो विषय बाजूलाच राहू दे. समितीसाठी त्यांनी काय दिलंय हे आपल्याला नकोच आहे. आता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या पोर्टलवरती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित माझे बांधव किती आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी किती आहेत, टप्प्यावरचे किती आहेत, आणि त्याच्याबरोबर की नव्याने आता येणारा एक वेगळा गट आहे म्हणजे 100% अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या वाढीव पदावरती किती आहेत, या जर 2-3 स्तरातील कर्मचारी किती आहेत याचा जर आपल्याला अंदाज आला तर मग राज्य सरकार बरोबर आपण जेव्हा डेलिगेशनला जातो, शासनाबरोबर किंवा प्रशासनाबरोबर आपण डेलिगेशनला जातो, तेव्हा डेटा एक आपल्या हातात असेल. 1 नोव्हेंबर 2005 कर्मचारी एवढे आहेत, त्याच्यापैकी टप्पा अनुदानित एवढे आहेत, 100% शाळा किंवा महाविद्यालयाच्या अनुदानित या शाळा महाविद्यालयाच्या वाढीव पदावरील एवढे आहेत. तर यांच्या बाबत या वाढीव पदावरील बाबतीत तर न्यायालयाचा निर्णय झालेलाच आहे. ईश्वर कृपेने त्यांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर व्हावे आणि तात्काळ त्यांना न्याय मिळावा हीच आपली ईश्वराकडे एक प्रार्थना आहे की त्यामध्ये तसं झालं तर खूप काम आपलं एक सोपं होईल. आपण आता
माझ्या माहितीनुसार की 26 तारीख मंगळवारची तारीख आपण काहीतरी अध्यक्ष महोदयांच्या चर्चेवरून असं निदर्शनास आलं की 26 तारखेला आपण पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे आपली एक डेलिगेशन टीम जाणार आहे. तर तिथे आपण प्रत्यक्ष अगोदर आपण त्यांना पेन्शन मागणारच नाहीये. आपण आयुक्तांना आपल्याला जुनी पेन्शन द्या अशी विनंती करतोय का? आपण आपल्या उपसंचालकांकडे तशी विनंती करतोय का? आयुक्तांकडे मंगळवारी आपण गेल्यानंतर एवढीच विनंती करणार आहोत की आपल्या पोर्टलवर असणाऱ्या आमच्या लोकांची इत्थंभूत माहिती, वास्तव माहिती कागदोपत्रासह आपल्या सही शिक्क्यानिशी मिळावी. आता त्यांनी जर ती माहिती तिकडे दिली असेल तर ती राज्य सरकारने समितीसाठी मागितलेली दिलेली आहे. पण आपण समिती नाही, आपण संघटना आहोत. मग तुम्ही जे समितीला मागितलेली माहिती जर शासनात शिक्षण विभागाकडून दिली गेली आहे तर तशीच माहिती आमच्या संघटनेला पण द्यावी. कारण आपल्या संघटनेकडे जेव्हा ती माहिती मिळेल तेव्हा आपले मंत्री महोदय असतील किंवा काही संबंधित महाराष्ट्र राज्यातील वजनदार मंडळी असेल त्यांच्या बरोबर आपण चर्चेला जाऊ, तेव्हा आपल्याला बोलता येईल की समग्र महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी लोक पीडित आहेत. जर अधिभाराचा विचार केला, आर्थिक भारानुसार जर आपल्याला काही टप्प्याटप्प्याने निर्णय घ्यायचे असतील पण प्रकर्षाने निकड असणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला तिथे प्रदर्शित करता येईल आणि आपल्याला बरंचसं काही आपल्या पदरामध्ये वाढून घेता येईल. आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक गुरुवारी निकम सरांनी आता खूप एक छान आपल्याला थोडं त्यांनी त्याच्यामधून क्लिअर केलं. आपण समजा आता मंगळवारी गेलो, विनंती केली, चर्चा केली, आपल्याला लगेच त्या अडीचची माहिती काय देतील याची हमी वाटत नाही. त्याच्यानंतर ते वेळ मागून घेतील, आम्हाला सर वेळ द्या, आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा करू बोलतील आणि मग ती देण्यासाठी किती विलंब लागतील हे काय आपल्याला सांगता येत नाहीये. तर मला वाटतं आपल्या डेलिगेशनच्या अंदाजानुसार आपण आपलं आरटीआयचे काही पेपर्स तयार ठेवावे. डेलिगेशन मध्ये आपल्याला माहिती देण्याचा टाळाटाळ करताय किंवा वेळ मागून विलंब करण्याचा हेतू आहे हे जर लक्षात येत असेल तर आपण माहिती अधिकारानुसार माहिती मागवावी. आणि मला वाटतं आपण जर अशी शिक्षण विभागाकडे माहिती मागितली तर आरटीआय नुसार त्यांना ती आपल्याला माहिती द्यावी लागेल. ती का कॉन्फिडन्शियल आहे, गोपनीय आहे असं नाही रिझन देता येणार त्यांना. एकतर आपण आपल्या डेलिगेशन मध्ये मागू बघू, जर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, जर ती माहिती दिली तर आपल्या संघटनेचं आपलं एक खूप मोठी अचिव्हमेंट असेल. आपल्या पेन्शनच्या कोटी सोडण्यामध्ये एक मोठं यश असेल. जर दुर्दैवाने त्याच्यामध्ये वेळ काढूपणाची लक्षात येत असेल तर मात्र आपल्याला आरटीआयचं शस्त्र वापरावं लागेल आणि आरटीआय नुसार आपल्याला त्यांना माहिती द्यावी लागेल. माझ्या बंधू आणि भगिनीनं आपले प्रशासनातील अधिकारी अत्यंत निर्डावलेले आहेत. ज्यांना 5-5 लाखाचे दंड होत आहेत, जुर्मान होत आहेत, तरी ते पेन्शन प्रस्ताव मंजूर करत नाहीत. हा पेन्शनचा विषय आहे. पण अनेक बांधवाचे मी प्रश्न घेऊन जातो. आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या 750 लोकांना न्यायालयाने आदेशित केलंय की यांची पूर्वसेवा ग्राह्य धरून त्यांना नोकरीमध्ये कायम करून घेण्यात यावं. पण या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी महोदय त्यांची काही हेतू साध्य होत नाही म्हणून न्यायालयाचे निकाल असताना सुद्धा अप्रबल देत नाही. आज न्यायालयाच्या हायकोर्टाच्या निकालाला सुद्धा केराची टोपली दाखवण्या इथपर्यंत निर्भीड अधिकारी बनलेले हे प्रत्यक्ष आपल्या लक्षात येत आहे. तर आपल्या अर्ज विनंत्यावरून किती दाद देतील, आपल्याला किती माहिती देतील किंवा त्यासाठी किती वेळ घेतील हे अनेक गोष्टींमध्ये संभ्रम आहे. पण आपण आरटीआयचं शस्त्र वापरायचं की नाही मंगळवारच्या मीटिंग नंतर आपण ठरवूया. पण एनी हाऊ महाराष्ट्र राज्य सरकार त्या काही दिवसामध्ये आपल्या संघटनेला माहिती द्यावीच लागेल. ते मिळवल्याशिवाय आपण अधिकृत माहिती शासनाकडून मिळवल्याशिवाय थांबणार नाही हे मात्र नक्की आहे. हे त्यांना द्यावीच लागेल. नाही दिली तर मग आपण कायदेशीररित्या त्यांच्याकडून मागून घेऊ. त्यांना ते द्यावी लागेल. कारण आतापर्यंत शासन आणि प्रशासन लपंडाव कुठे खेळत आहे. अधिकारी पटलावरील माहिती देताना आपण पाहतो, अरे पाहिलं साधं एक 15-20 ओळीचं पत्र काढताना जर एवढा गोंधळ आहे तर समग्र महाराष्ट्र राज्याच्या माझ्या 1 नोव्हेंबर 2005 पूर्व पेन्शन पीडित बांधवाचा अहवाल
यांनी काय काय कारभार केले असतील हे आपल्या लक्षात येत आहे. तर हे आकडेवारी जोपर्यंत मिळत नाही आणि स्वतः आपले शिक्षण विभाग त्यांच्या सही शिक्क्याविषयी अधिकृत माहिती आपल्याला प्रमाणित करून देत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा पिछा सोडायचा नाही. आणि याच्यासाठी मात्र आता त्यांना वेळ द्यायचा नाही, हे मात्र नक्की आहे. आदरणीय शिरोडकर सर, मंगळवारच्या मीटिंग मध्ये आपले डेलिगेशन टीम आपण त्यांना निक्षून सांगूया की आम्हाला ही माहिती देणं तुम्ही कर्मप्राप्त आहात. आम्ही अनेक दिवसापासून मागत आहात. तुम्ही जे माहिती दिले ते समितीला दिले, ती समितीची मागणी होती. आमचा त्याच्याशी संबंध नाही. आम्ही समिती नाहीत. आम्ही तुम्हाला आमची स्वतंत्र माहिती मागितलेली आहे. तुम्ही आम्हाला स्वतंत्र माहिती देणं हे शिक्षण मंडळाचं काम आहे. आपण माहिती मागणारे समिती मेंबर आहोत का? जर समिती मेंबर असतो तर आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे ते म्हणू शकले असते. पण आपण समिती मेंबर नाही, आपण संघटना प्रतिनिधी आहोत. आपण संघटनेच्या माध्यमातून माहिती मागत आहोत. तर आम्ही समितीला दिली हे सांगणं त्यांचं व्यवहार्य नाहीये. हे बरोबर नाही त्यांचं आपल्याला देणं उत्तर आहे. तुम्ही समितीला माहिती दिली, समितीचा तुमचा विषय आहे, आमचा संघटनेचा विषय आहे की आम्हाला माहिती हवी. तुम्ही आम्हाला माहिती द्या. आम्हाला माहिती जर देत नसाल तर आम्ही मात्र आमची शस्त्र वापरू, हे मात्र नक्की आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, मी पुन्हा सांगतो की आपण खूप राजकीय पाठिंब्यावरती विसंबून नाहीये. हे 7 आमदार पदवीधर, 7 आमदार शिक्षक, हे 14 जणांचं पाठबळ. आपल्या विभागाला 14 आमदार असताना सुद्धा हे 14 आपली वर्ष पण गेली 14 वर्ष आपण आपल्या प्रश्नापासून प्रलंबित आहोत. अहो, सोपी गोष्ट होती. जेव्हा सुरुवातीलाच आपण बाजूला निघालो तेव्हा एक शुद्धीपत्रक काढलं असतं तर काम झालं असतं. आता मध्ये काल परवा काही मध्येच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी जुन्या पेन्शनचा प्रस्ताव जे पत्र निर्गमित झालं, त्याच्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय शुद्धीपत्रक काढून निमशासकीय शब्दाचा समावेश केला असता तरी पण आपलं झालं असतं. पण मला सांगा की त्या पत्राचं शुद्धीपत्रक काढा आणि आमच्या लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या म्हणून किमान नुसतं आपल्याला दाखवण्यासाठी भाषण देणार तरी कोण मिळालंय का? नाही बांधवांनो. कारण याचं कारण एक आहे की आपण 26,000 बांधव म्हणजे शासनाच्या ह्याच्यानुसार 26,000, आपण तर त्यापेक्षा खूप कमी असणार आहे. निकम सरांचं जे आदरणीय निकम सरांचं जे मत आहे ते अत्यंत, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. 26,000 आपली संख्या असूच शकत नाही. नक्की त्यापेक्षा कमी असेल. पण जे आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार 26 तर 26. आपण 36 जिल्ह्यामध्ये विभागलो गेलो. बरं, या 36 जिल्ह्यामध्ये 26,000पैकी काही सेवानिवृत्त झालेले आहे, काही सेवानिवृत्त होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. आणि गंमत खूप मोठी आहे की ज्याला आज महिना अखेरला 1-2-5 तारखेच्या पगाराचा SMS येतोय, तो आणखी याच्याबाबत गंभीर झालेला नाहीये या पेन्शन लढ्याबाबत. कारण गंमत आहे, कारण जे लोक, मी त्यांना विनंती करत होतो की आमच्या बरोबर चला, आपल्या भविष्याची लढाई आपल्याला लढायचं आहे, जे लोक माझ्या बरोबर येत नव्हते ते सेवानिवृत्त झाले, 2-3 महिने पगार बंद झाला, मिळालेले पैसे संपून गेले, ते मग देशमुख सर पेन्शनचं काय होईल म्हणून आता फोन करायला लागले. असं नाही चालत. आपल्याला समग्र महाराष्ट्रातील लोकांना एकत्र यावं लागेल, लढावं लागेल. आपल्या आंदोलनामध्ये आपल्याला आपली उपस्थिती दाखवावी लागेल. इथे प्रत्यक्ष डोके किती आहेत हे पाहून निर्णय घेतला जातो. आपण टप्पा अनुदानित लोकांचं आंदोलन पाहिलं आझाद मैदानावरती, त्यांच्याच बाजूला आपलंही आंदोलन होतं. मला वाटतं 5-10 फुटाच्या अंतरावरती 2 आंदोलनं चालू होती. या टप्पा अनुदानित लोकांच्या आंदोलनाने जो दिवस ठरवला होता त्या दिवशी अख्खं मैदान ओसंडून वाहिलं. पण अगोदर बरेच दिवस 15, 20, 25, 50 लोकांच्या पुढे नसायचं. पण एक दिवस ठरला, त्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टप्पा अनुदानित बांधव झाडून आला आणि शासन जागं झालं. मंत्री महोदय आले, अंथरूण टाकून मैदानावरती झोपले आणि निर्णय घेऊनच गेले. ज्या दिवशी आपले 26,000 बांधव एक दिवशी मैदानावरती येतील आणि लढाई पुकारतील, तेव्हा मला खात्री आहे अनेक मंत्री महोदय येतील, आपल्या बरोबर अंथरूण टाकून आपल्या शेजारी झोपतील आणि 14 वर्षापासून हे पीडित आहे, त्यांचा वनवास संपला, यांना न्याय द्या म्हणून शासनाला निक्षून सांगतील. पण याला जबाबदार बांधवांना आपणच आहोत. आपली उपस्थिती नाही, आपण येत नाहीये. अनेक कारण सांगतो. अहो, आपले कोल्हे सर, घ्या प्रेरणा त्यांच्याकडून.
जवळजवळ 4.5 महिने आझाद मैदानावरती घरदार प्रपंच पोरा बाळांची तमानं बाळगता आझाद मैदानावरती बसून होते. सोपी गोष्ट नाहीये 4.5 महिने. संध्याकाळी कार्यालयातून यायला 1 तास उशीर झाला, ऑफिसवरून यायला तर घरातनं 4 फोन होतात. मग 4.5 महिने माझ्या कोल्हे सरांना त्यांच्या कुटुंबातून फोन आले नसतील का? पोरा बाळांना त्यांची आठवण झाली नसेल का? एवढ्या त्यागी लोकांनी आपल्यामध्ये लढा दिलेला आहे. बांधवांनो, आपण त्यांच्या या त्यागातील, या कष्टातील छोटीशी सुद्धा गोष्ट वाया न जाऊ दिली पाहिजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा 4.5 महिने या, कोण सांगतं? एकच दिवस या, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे या. आपण त्या दिवशी 100% निर्णय घेऊन जाऊ, हे मात्र नक्की आहे. निर्णय घ्यायचा आपल्या हातात नाही. कारण प्रश्न इतके आहेत की शासनाने बरं की आतापर्यंत जे काही आमदार महोदय आहेत, आपले शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, यांनी माझं मत आहे की आपल्याला फक्त वोट पुढे आपल्याकडे वोट बँक बनवूनच पाहतायत. माझ्या बांधवांनो, आपण सर्व एकत्र येऊया, बघूया मंगळवारच्या डेलिगेशन मधून काय होतंय. जर मंगळवारी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारचं शिक्षण विभाग जर इत्थंभूत माहिती देण्यास तयार असेल तर आपण त्यांना थोडा वेळ देऊ. जर दिलेल्या वेळेनुसार माहिती देत नसेल, RTI टाकून माहिती घेऊ. मात्र आपण 26 तारखेला संध्याकाळी आपल्या लढ्याची रणनीती पुढील ठरवू. 5 सप्टेंबरला आंदोलन काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, त्याचं प्लॅनिंग मात्र आपण मंगळवारी संध्याकाळपासून सुरुवात करूया. आणि 5 सप्टेंबरला त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण असा एक आवाज देऊया की सगळे जागे झाले पाहिजेत आणि त्याची दखल शासन आणि प्रशासनाला घ्यावी लागेल. असं काहीतरी करूया. आणि या सगळ्या पवित्र कार्यासाठी आपण सर्वजण आपल्या परिवारासह, मित्रमंडळीसह उपस्थित राहाल, सहकार्य कराल, मी अशी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.